1 किलो ज्वारी आणि अर्धा किलो उडीद घ्यायचे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इथे आपण कळण्याचं पीठ कसं बनवतो ते बघतोय। त्यानंतर यामध्ये 2 टीस्पून मीठ घ्यायचं आणि छान मस्त गिरणीमधून असं साधारण दळून आणायचं। जसं ज्वारीचं पीठ असतं त्याप्रमाणे दळून आणायचं। आता यातलं थोडंसं पीठ आपण घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून छान मस्त त्याचा गोळा मळून घेऊया। तर पाणी थंडच वापरायचं, कोमट वगैरे वापरायची गरज नाही। तर असा मस्त छान गोळा तयार झाला। आता याची मस्त अशी थोडंसं पीठ पोळपाटावर भुरभुरून मस्त भाकरी थापून घ्यायची। तर भाकरी थोडीशी मध्यमच जाड थापायची, जास्त बारीक अशी थापायची नाही। आता गॅसवरती तवा माझा तपलेला आहे। तर गॅसवरती ही भाकर ज्या साईडने आपण थापलेली आहे, पीठ लागलेलं नाही, ती साईड तव्यावरती टाकायची। पीठ लागलेली बाजू आपण वरती टाकणार आहोत। तर अशा प्रकारे भाकरी टाकली की थोडंसं त्यावरती पाणी पसरवून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती वरची कळा थोडीशी सुकेल तोपर्यंत भाजून घ्यायची। कळा सुकली आता आपण उलट्या बाजूने पण ही भाकर छान मस्त अशी शेकून घ्यायची। तर दोन्ही साईडने छान मस्त शेकल्या गेल्यानंतर तवा खाली ठेवायचा आणि आता छान मस्त ही भाकरी अशी गॅसवरती छान शेकून घ्यायची आहे। तर बघा सगळी बाहेरच्या साईडने कडक झालेली आहे, याचा अर्थ भाकरी आपली आता शेकायसाठी तयार झालेली आहे। तर गॅस खाली ठेवून अशा प्रकारे मी तिला मस्त अशी खुरपूस अशी भाजून घेतली। तर आपली भाकरी तयार झाली। तर अशा प्रकारे भाकरीचा वरचा भाग काढून घ्यायचा आणि मस्त आपण त्यावरती मिरचीचा ठेचा आणि शेंगदाण्याचं कच्चं तेल टाकून ही भाकरी खायची। त्यासोबतच मस्त असा हाताने फोडलेला कांदा आणि आपलं खानदेशी पद्धतीचं लोणचं। तर वा, मस्तच, खूपच छान अशी आपली भाकरी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा।